जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये जुंपली आहे। वळसे पाटलांमुळे फडणवीस सीएम झाल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे। आव्हाडांचा दावा म्हणजे वेड्याचा बाजार असल्याचं वळसे पाटील म्हणाले। तर आव्हाडांच्या दाव्यावर उत्तर देण्यात अर्थ नाही असंही वळसे पाटलांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांना वळसेंनी बोलू दिल्यामुळे ते सीएम झाले असं आव्हाड म्हणाले। उदाहरण द्यायचं झालं ना तर भले ते दुसऱ्या पक्षात गेले असतील, दिलीप वळसे पाटील सारखा असावा। माझे त्यांचे मतभेद आहेत। माझं तर म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झाले ते फक्त दिलीप वळसे पाटलांमुळे झाले। इतकी संधी दिलीप वळसे पाटलांना दुसऱ्या कुठल्याही स्पीकरनी दिली नसती। विरोधी पक्षांना सांभाळणं, त्यांना त्यांची ताकद देणं, त्यांचे अधिकार देणं हे अध्यक्षांचं काम असतं। आणि आमच्या पक्षाचे सदस्य असताना मी निष्पक्ष आहे, मी कुठल्याही पक्षाचे नाही असं आम्ही त्यांच्याशी भांडायचो तेव्हा आम्हाला सांगायचे मी स्पीकर आहे, माझा तुमच्या पक्षाशी आता काही संबंध नाही। त्याला स्पीकर म्हणतात आणि याचे 100% गुण मी दिलीप वळसे पाटलांना दिले। कोण काय म्हणालं, कोण काय म्हणालं त्याला काय उत्तर देण्यात अर्थ नाही। आणि जितेंद्र आव्हाडांच्या प्रश्नाला तर अजिबात नाही। आता देवेंद्र फडणवीसांना या दरम्यान जर भाषण करायला जास्त वेळ मिळाला असेल तर ती काही चूक नाही, कारण शेवटी एखादा पक्षाचा सगळा वेळ एखाद्या सभासदाला सुद्धा देऊ शकतात। त्यामुळे मी त्यांना जास्त बोलू दिलं म्हणून ते मुख्यमंत्री झालं म्हणजे हा वेड्याचा बाजारच आहे ना। हा काय शहाणपणा आहे का? पण काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं हे बरोबर नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।